फेब्रुवारीत मुंबईत 12,000 घरांची विक्री. घर विक्रीतून राज्य सरकारला मिळाला 900 कोटींनी अधिकचा महसूल. एकूण घर विक्रीच्या 30% घरं 50 लाख ते 1 कोटी तर 26% घरं 50 लाखापर्यंतची. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने 1 ते 8 मार्च दरम्यान एमटीडीसीकडून महिला पर्यटकांसाठी 50% सवलत. या सवलतीसह विविध पर्यटन उपक्रम राबवण्यात येणार. पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंची माहिती. किल्ले रायगडावर जाण्यासाठी वापरण्यात येणारा रोपवे तांत्रिक कारणामुळे 3 मार्च ते 7 मार्च या काळात राहणार बंद. रोपवेचे मॅनेजर राजेंद्र खातू यांची माहिती. राज्यातील 1660 पेट्रोल पंप उभारणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात 1 खिडकी. मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचनेनंतर महसूल विभागाचं महत्त्वपूर्ण पाऊल. राज्यात वाहनांची HSRP प्लेट लावण्याचे दर अन्य राज्यातल्या दरांप्रमाणेच. नंबर प्लेट लावण्यासाठी निवडलेल्या कंपन्यांची निविदा प्रक्रिया नियमानुसार. परिवहन विभागाचं स्पष्टीकरण. न्यू इंडिया बँक घोटाळ्याप्रकरणी बँकेचे उपाध्यक्ष हिरेन भानूवर गुन्हा दाखल. मुख्य आरोपी हितेश मेहताकडून बँकेच्या पदाधिकाऱ्याला पैसे पाठवल्याचे कबूल. सूत्रांची माहिती. बद्रीनाथ माना गावाजवळ हिमस्खलन. BRO आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची माहिती. हिमस्खलनात गाडल्या गेलेल्या 57 पैकी 33 मजुरांची सुटका. 22 मजूर अद्यापही अडकले. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.